इस वक्त एक बड़ी खबर सामने आ रही है। चुनाव की निष्पक्षता पर सवाल उठाते हुए उद्धव ठाकरे ने भाजपा को घेरा है। उन्होंने कहा कि भाजपा और उसकी मंत्रिमंडल चुनाव की स्थिति को जो है बदलने की कोशिश कर रही है, चाहे वो दुबार मतदाता हो, चाहे नकली स्याही हो या फिर फेक फर्जी आईडी के जरिए वोटिंग करना हो। उद्धव ठाकरे ने इन सब के लिए भाजपा को जिम्मेदार ठहरा दिया है। कहा भाजपा और उसके सहयोगी दल लगातार चुनाव में बहुमत पाने के लिए कुछ भी करने को तैयार है। पैसे बांटने के बाद अब नकली मतदाताओं का भी इस्तेमाल किया जा रहा है ताकि चुनाव में इनको बहुमत मिल सके। क्या कुछ उद्धव ठाकरे ने कहा, दोबारा मतदाताओं को लेकर भाजपा पे क्या आरोप लगाए, सुनिए। आता प्रश्न विचारला पाहिजे, काही शाही पुसली काय? यावेळेला भाजप आणि त्यांच्या मित्रमंडळींनी पुरेपूर प्रयत्न केला किंवा करण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये दुबार मतदार असतील, ईव्हीएमचा खेळ असेल, आता तर ज्या काही बातम्या येत आहेत त्याच्यामध्ये एक मिनिट जरा पहिले पण ही बातमी आहे, बाईचं नाव रवींद्र असेल का, ही आत्ताची ऑनलाईनची बातमी आहे। बाईचं नाव रवींद्र असेल का, पुरुष मतदाराच्या नावाच्या पुढे होतो। याच गोष्टी आम्ही मोर्चा काढून सांगितल्या होत्या, निवडणूक आयुक्तांच्या समोर ठेवल्या होत्या। त्याच्यानंतर शाही पुसल्या जाण्याच्या तक्रारी येत आहेत। आता माझ्याकडे व्हिडिओ आहेत, मला वाटतं कल्याण डोंबिवलीमध्ये सरळ सरळ भाजपच्या उमेदवारांच्या नावाच्या पाट्या तिकडे ठेवून तो तिकडे केंद्र चालवलं जाते। केंद्रामध्ये हे माझ्याकडे असणार होतं की हे बघा जास्त चालेल ना। तर हे सगळे निवडणूक जिंकण्यासाठी यांचा आटापिटा चाललेला आहे। बोटावरची शाही तर पुसली जातेच आहे, असे प्रकार यापूर्वी कधी झाले नव्हते। साधारणतः मतदान मी करून आल्यानंतर मला तिथेच आपल्या लोकांनी बाईट घेतला आणि मी प्रश्न असा विचारला होता की नेमकं निवडणूक आयोग आणि निवडणूक आयुक्त हे कसले पैसे, म्हणजे पगार कसला खात आहेत? 365 दिवस वर्षाचे, आणि आता या महापालिकेच्या निवडणुका 4 वर्षानंतर म्हणजे एकूण 9 वर्षानंतर होत आहेत। गेल्या वर्षी लोकसभा निवडणुका झाल्या, विधानसभा निवडणुका झाल्या, मतदार याद्यांमध्ये त्याच्यामध्ये नवीन मतदार येत असतात, काही जुने जात असतात, पण त्याच्यात कुठेही सुधारणा अशी काही। तर नेमकं निवडणूक आयुक्त हे कसले पैसे खात आहेत? आता ही जे मतदान केल्यानंतर जी बोटावरची शाई आहे ती पुसली जाते, तर ते खरंच आहे का हे तपासण्यासाठी आम्ही इथे चेक करतोय। हे तुमचंच आहे आणि मी मतदान करून आलेलो आहे की माझ्या बोटावरती लागलेली शाई आहे पुसतोय का, त्याचा डेमो आपण बघूया। तर अशा बोटावरची शाही पुसल्या जाण्याच्या तक्रारी येत आहेत। नंतर ती दुसरी एक क्लिप बघा, त्या भाजपच्या हे बघा प्रभाग क्रमांक 20 या तुमच्याच माध्यमातून बातम्या येत आहेत। बीजेपीचे हे बघा हे, आणि इथे कुठलीही यंत्रणा त्यांना रोखत नाहीये। हे बघा हे कॅन्डिडेट आहेत, त्यांची नावं सकट इथे कोणी ऑब्जेक्शन घेत नाहीये, सगळे उभे आहेत। इकडे बंद करायचे, त्यांनी कॅन्डिडेटची नावं येऊन बसलेलं आतमध्ये।